मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. रम्या आता काव्याला म्हणते की बोल, काय बोलायचं होतं तुला? तेव्हा आता काव्या म्हणते की मी ना आता थेट मुद्द्यावरच येते, कारण आज तू जे काही केलंस सर्वांसमोर हिमतीने आणि न घाबरता तुझं पार्थवरती असलेलं प्रेम तू कबूल केलंस आणि तुझ्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगितलंस. हे आधी का नाही केलंस तू? अगं, हे आधी सगळ्यांसमोर तू का नाही बोललीस? अगं, ऐन मांडवातनं ताईला किडनॅप केलं तेव्हा सर्वांसमोर तू का नाही बोललीस हे? अगं रम्या, तेव्हा तू जर काही बोलली असती तर नको असलेल्या या नात्यात मी अडकले नसते. अगं, सगळं घडून गेल्यावरती तू आज बोलती हे सगळं आता काय मिळणार आहे तुला? असं म्हणत ती रम्याला सारखं सारखं जाब विचारू लागते. अगोदर का नाही बोललीस रम्या तू? तेव्हा काव्याच्या बोलण्याचा रम्या आता विचार करू लागते. इकडे पार्थ आता त्याच्या रूममध्ये येतो आणि काम करत बसलेला असतो. इतक्यातच नंदिनी आता तेथे येते आणि दार लॉक करते. तो म्हणतो या. मग आता तो उठून उभा राहतो आणि मागे पाहतो तर नंदिनी असते. मग नंदिनी त्याच्याजवळ येऊन उभी राहते. तेव्हा तो आता गडबडतो आणि म्हणतो काव्या नाही आहे रूममध्ये. त्यावेळी ती म्हणते नाही, मला तुमच्याशीच जरा बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो मग बोला. ती लगेचच म्हणू लागते आज जे काही घडलं त्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाहीत का पार्थ? जे झालं ते योग्य वाटतं का तुम्हाला? त्यावेळी पार्थ म्हणतो नाही, योग्य नाही, नाही ते. त्यावरती नंदिनी म्हणते मग तुम्ही काहीच का बोलला नाहीत त्या गोष्टीवर? आणि म्हणूनच मी तुमच्याशी इथे बोलायला आले. तेव्हा पार्थ म्हणतो काही वेळा आपली नाराजी न बोलून दाखवता सुद्धा येते. त्यावेळी नंदिनी म्हणते की आपल्या गप्प बसण्याला समोरचा माणूस आपल्याला सपोर्ट समजत असेल तर मग काय करायचं? कारण तुमच्या या अशा गप्प बसण्याचा रम्याने चुकीचा अर्थ घेतला असेल तर हे पहा पार्थ, दरवेळी विरोध हा बोलून दाखवलाच पाहिजे तसं नसतं, पण प्रत्येक वेळी गप्प राहणं बरं नाहीये. त्यावेळी पार्थ म्हणतो याविषयी मी रम्याशी बोललोय, मी अजून एकदा बोलतो. मग नंदिनी विचारते काव्याशी, कारण आज जे झालं त्या सगळ्यामुळे काव्याला काय वाटलं असेल? हो, मला माहिती आहे काव्याला हे लग्न मान्य नाहीये आणि असं जर का काही समोर दिसत असेल तर 2 पावलं पुढे जाण्याऐवजी ती ना 4 पावले मागे येईल. तेव्हा पार्थ विश्वासाने सांगतो असं काहीही नाहीये, असं काहीही होणार नाहीये. तेव्हा नंदिनी म्हणते हे पहा पार्थ, आतापर्यंत तुमच्या नक्कीच हे लक्षात आलं असेल की काव्या ही खूप मनस्वी मुलगी आहे. तिला ज्या पद्धतीने लग्नाला उभं केलंय त्या ड्रामामधून ती अजूनही सावरली नाहीये आणि आणि तिला जर हे समजलं की या घरामध्ये अजूनही एक अशी मुलगी राहते, तिचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, तर ती हसत हसत तुमचं हे नातं रम्याला सोपवेल. तेव्हा पार्थ हा धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो. मग त्यावरती तो विश्वासाने सांगतो की असं होणार नाहीये, मी तरी असं होऊ देणार नाहीये. नंदिनी ही पार्थकडे पाहतच राहते. दुसरीकडे काव्या ही रम्याला विचारते अगं बोल ना रम्या, अगोदर का नाही सांगितलं? तेव्हा रम्या म्हणते अगं काय बोलतीस तू काव्या? अगं फक्त पेपरामध्ये मी बातमी द्यायची राहिले होते की मी रम्या शितोळे, माझं पार्थवरती खूप प्रेम आहे आणि माझं त्याच्याबरोबरच लग्न करून द्या म्हणून. आणि तू म्हणते की मी सांगितलं नाही. अगं तुला काय माहिती गं काय झालं होतं ते? अगं माझ्या पार्थसाठी, माझ्या प्रेमासाठी मी 2 वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. असं म्हटल्याबरोबरच काव्याला खूप मोठा धक्काच बसतो. अगं मला जेव्हा समजलं ना काव्या की पार्थ हा एंगेजमेंटसाठी तयार झालाय, तेव्हा गोळ्या खाऊन मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्नसुद्धा केला. तेव्हा आता एंगेजमेंटचे सर्व क्षण आता काव्याला आणि रम्याला आठवत असतात की पार्थ तेव्हा तेथून गेला होता एंगेजमेंटला. मग त्यानंतर रम्या म्हणते की कुणीही मला मरू दिलं नाही आणि ज्या दिवशी एंगेजमेंट होती ना त्या दिवशी माझी आई खोटं बोलून मला फार्म हाऊसला घेऊन गेली. घरातलं कुणीच मला सांगितलं नाही की पार्थची एंगेजमेंट आहे म्हणून. सगळं काही माझ्यापासून लपवून करत होते. अगं तिथे फार्म हाऊसवर गेल्यावरती मला समजलं की पार्थची
एंगेजमेंट आहे आणि म्हणून माझी आई मला तिकडे घेऊन गेली आहे. आणि जेव्हा मला ही गोष्ट समजली ना, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून मी कधीही सावरणार नव्हते हे मला माहीत होतं आणि म्हणूनच मी बंद खोलीमध्ये मी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. आता असं रम्या म्हटल्याबरोबरच काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते, की स्वतःच्या खऱ्या प्रेमासाठी ही काय काय करते. तेव्हा आता काव्या धक्क्यानेच विचारते, काय रम्या? मग रम्या म्हणते, हो. त्याची स्वतःची एंगेजमेंट सोडून तो मला वाचवण्यासाठी फार्म हाऊसवरती आला होता आणि खिडकीची काच तोडून त्याने मला वाचवलं आणि त्याच्या हाताला लागलं सुद्धा होतं. त्याचा हात अक्षरशः रक्तबोंबाळ सुद्धा झाला होता. तेव्हा काव्याला सगळं काही आठवतं की जेव्हा माझ्या ताईची एंगेजमेंट होती त्याचवेळी पार्थ नेमके निघून गेले होते आणि पुन्हा जेव्हा आले तेव्हा ताई त्यांच्या बोटामध्ये अंगठी घालणार होती, तर त्यांचा हात पूर्णपणे रक्तबोंबाळ झालेला होता. काव्या पूर्ण शॉकमध्ये असते आणि ती विचार करते की म्हणजे पार्थ हे ताईबरोबरची एंगेजमेंट सोडून तिकडे आले होते का? ते आले होते का तुला वाचवायला? आणि विक्रम काकांनी आम्हाला सांगितलं की साईटवरती जरा इमर्जन्सी आहे म्हणून, म्हणजे ते कारण नव्हतं, हे कारण होतं का? तेव्हा रम्या म्हणते, हो, हेच कारण होतं. इकडे नंदिनी विचारते, खरंच ना पार्थ? तेव्हा तो म्हणतो, हो. नंदिनी पार्थला अजून एक वेळा समजवते, हे बघा पार्थ, तुमचं आणि काव्याचं लग्न वाचवायचं असेल तर मग तुम्ही असं शांत बसून चालणार नाही, काहीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे. अहो, तीच ही रम्या आहे जी मंगळसूत्र घेऊन ती माझ्या आनंद निवासमध्ये सुद्धा आली होती. तुम्हाला आठवतंय ना सगळं काही? तेव्हा पार्थला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. तेव्हा तो म्हणतो, ऑफकोर्स मला आठवतंय आणि तेव्हासुद्धा मी रम्याच्या प्लॅनला अजिबात बळी पडलो नव्हतो. अनेकपणे तुम्हाला कबुलीसुद्धा दिली होती, तरीसुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवून हे सगळं प्रकरण हाताळलं होतं. त्यावेळेला नंदिनी काळजीनेच म्हणते, पण पार्थ, अहो ती सिच्युएशन मी ज्या पद्धतीने हँडल केली ना, त्या पद्धतीने काव्या नाही करणार. ती पूर्णपणे वेगळीच रिॲक्ट झाली असती आणि आजच्या या प्रकरणामुळे सुद्धा काव्या वेगळीच रिॲक्ट होणार हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि याच गोष्टीची मला सर्वात जास्त भीतीसुद्धा वाटते. आणि जो ठामपणा माझ्याशी बोलायला आलेल्या पार्थमध्ये दिसला तो रम्यासमोर मला नाही दिसला आणि म्हणूनच मला थोडी काळजी वाटली. आणि माझी बहीण या घरामध्ये सेफ राहील ना, असा प्रश्न ती पार्थला करते. तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावरती नंदिनी म्हणते, तुम्ही जसं मला सांभाळून घेतलं ना पार्थ, तसं काव्याला घ्याल ना सांभाळून. एका लग्नामध्ये, एका नात्यामध्ये जी सिक्युरिटी हवी असते ती काव्याला सिक्युरिटी द्याल ना. तर पार्थ एकदम शांत राहून तिचं बोलणं ऐकू लागतो. मग त्यावेळी नंदिनी म्हणते, कसं आहे ना पार्थ, ही सिच्युएशन कशी हँडल करायची जमेल ना तुम्हाला पार्थ? तेव्हा आता लगेच पार्थ म्हणतो, ऑफकोर्स नंदिनी, हे पहा तुम्ही म्हणालात ना ते अगदी बरोबर म्हणालात. अहो, तुमच्यामध्ये आणि काव्यामध्ये फरक आहेच, त्याचबरोबर स्वभावामध्ये सुद्धा फरक आहे. त्यामुळे जसं मी तुमच्याशी वागायचो ना तसं काव्याबरोबर नाही वागणार. आणि तुम्हाला एक सांगू नंदिनी, आयुष्याची गाडी जर पुढे न्यायची असेल तर कुणा एकाला ड्रायव्हिंग सीटवरती यावंच लागतं. तुमच्या आणि जीवाच्या नात्यामध्ये तुम्ही ड्राईव्ह करताय आणि माझ्या आणि काव्याच्या नात्यामध्ये मी ड्राईव्ह करतो आणि मी कधीही ॲक्सिडेंट हा होऊ देणार नाही. तेव्हा नंदिनी आता पार्थकडे हसतच पाहत राहते, कारण त्याच्या डोळ्यामध्ये पुन्हा तो कॉन्फिडन्स तिला दिसतो. मग त्यावेळी तिला खूप बरं वाटतं की माझ्या काव्याची काळजी पार्थ घेणार आणि तिला कधीही दुखवणार नाही आणि अगदी व्यवस्थित हँडलसुद्धा करणार. पुढे तो म्हणतो की आता काव्या माझी बायको आहे, त्यांच्याशी काय कसं वागायचं आणि हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा हसत त्याच्याकडे पाहते, तिला आनंद होतो. तेव्हा पार्थ आता म्हणतो, नंदिनी, मी तुम्हाला यावेळी अजिबात निराश नाही करणार. त्यावेळी नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, सॉरी हा, माझ्या बोलण्याचा जरी राग आला असेल तर मला माफ करा. तो म्हणतो, नाही, मला तुमच्या बोलण्याचा अजिबात राग आलेला नाही. मला माहीत आहे ती तुमची बहीण आहे, तिची तुम्हाला काळजी आहे, पण
आता ती फक्त तुमची बहीण नाहीये, ती आता काव्या पार्थ देशमुख आहे. आता काव्या माझी बायको आहे आणि माझ्या काव्याची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. तेव्हा नंदिनी आता खूप खुश होते आणि थँक्यू असं पार्थला म्हणते. मला ना हेच ऐकायचं होतं. तुमच्याशी थेट बोलले ना माझ्या सर्व शंकाच मिटल्या. येते हा मी असं म्हणत नंदिनी तेथून जाते. आता काव्याला कसं सांभाळून घ्यायचं याचा पार्थ हा विचार करत असतो. दुसरीकडे रम्या आपल्या मनातील पार्थवरील असणारं प्रेम काव्यासमोर व्यक्त करते आणि म्हणते, एक सुद्धा असं मंदिर नाही की जिथे मी पार्थ मला मिळू दे असा नवस बोलले नाही. प्रत्येक मंदिरात मी गेले आहे आणि पार्थसाठी नवस बोलले आहे आणि देवासमोर दिवासुद्धा लावलेला आहे. मला पार्थच नवरा म्हणून हवाय. मी अनेक ठिकाणी सुद्धा बोललेली आहे. रम्यावरचं हे अथंग प्रेम पाहून आता काव्या तर एकदम शॉक होऊन जाते आणि तिच्या डोळ्यात पाणीसुद्धा येतं. त्यानंतर आता काव्याला सुद्धा आठवतं की कशाप्रकारे तर सोमवारी आम्ही दोघेही म्हणजे जीवा आणि मी तिथे शंकराच्या मंदिरामध्ये जायचो आणि त्याचबरोबर तिथे खूप असे दिवे लावून पाण्यामध्ये सोडायचो आणि एकमेकांसाठी प्रार्थना करायचो. आम्ही दोघे आयुष्यभर एकत्र राहू देत यासाठी प्रार्थना करायचो. मग आता हे आठवल्यानंतर सुद्धा काव्याला वाईट वाटतं. त्यावरती रम्या म्हणते, ये इकडे, मी तुला दाखवते असं म्हणत ती कपाट उघडते आणि पार्थचे लहानपणापासूनचे दोघांनी एकत्र घालवलेले क्षण या सगळ्या गोष्टींचे फोटो दाखवते. पुढे ती रडतच म्हणते, पाहिलं काव्या, माझ्या मनात, माझ्या कपाटात, माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त पार्थच आहे. आमच्या या सगळ्या आठवणी, त्याने दिलेल्या गिफ्ट्स वगैरे आणि आमच्या दोघांचे असलेले सर्व फोटो प्रत्येक क्षणाक्षण असा जपून ठेवला आहे. अगं, त्याने कामाचे पाठवलेले व्हॉइस नोटसुद्धा मी प्रेमाने पाठवल्यासारखं ऐकत असते. तेव्हा काव्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला जीवाने पाठवलेली ती व्हॉइस नोट तिला आठवते आणि तेच तिला सारखं सारखं आठवत असताना त्रास होत असतो. ती बिचारी मग रडू लागते. तेव्हा रम्या विचारते, अगं, असं वेड्यासारखं प्रेम करताना तू पाहिलंस का कधी कोणाला? तेव्हा आता काव्याला धक्काच बसतो आणि ती रम्याकडे पाहतच राहते. कारण असंच वेड्यासारखं प्रेम ती जीवावरती करत असते. आणि मग आता पुढे रम्या म्हणू लागते की आपण एखाद्यावरती जीव ओवाळून टाकावा आणि त्याला आपल्याबद्दल काहीच वाटू नये यासारखी दुसरी वाईट गोष्ट कोणतीच नसते काव्या. तेव्हा काव्याला सुद्धा आठवतं की लग्नानंतर जेव्हा मी जीवाला टेरेसवरती बोलवलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की त्याला मी सर्वांना सांगेन की आपल्या प्रेमाबद्दल, पण जीवाने असं केलंच नाही. तो म्हणाला, सांग, मी सर्वांसमोर मान्य करेन की असं आमचं काही नव्हतंच आणि मी तर हिला अगोदर ओळखत सुद्धा नव्हतो. हे सगळं आठवल्यानंतर काव्या रडू लागते. मग आता पुढे रम्या म्हणू लागते, आपलं एखाद्यावर एवढं प्रेम आहे आणि आपण अजून कशाप्रकारे सांगायचं? अजून काय करायला हवं होतं सांग ना काव्या तू मला. त्यावेळी आता काव्या म्हणते, आमचं लग्न होण्याअगोदर तू हे सगळं सांगायला हवं होतं रम्या. अगं, का नाहीस बोललीस तू? तेव्हा रम्या म्हणते, अगं, रागाच्या भरात मी तेथून निघून गेले होते असं म्हणून ती रडते आणि म्हणते, आपलं ज्याच्यावर प्रेम असतं आणि त्याचं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी बघणं म्हणजे स्वतःचं मरण बघण्यासारखं असतं गं काव्या. मी नसते बघू शकले पार्थचं लग्न. अगं, तेच चुकलं माझं. जर मी तेव्हा तिथेच थांबले असते आणि तेव्हाच हिंमत दाखवली असती की आजच्यासारखी, तर पार्थच्या बायकोसमोर असं रडगाणं गायची वेळ आली नसती माझ्यावर असं म्हणून आता रम्या खूपच रडू लागते. तेव्हा काव्याला सुद्धा तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं. कारण काव्याच्या मनात अजूनही जीवा असतो. तो आता आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे सांगण्यासाठी तो नकार देत असतो आणि याच गोष्टीचा आता काव्याला त्रास होत असतो आणि म्हणूनच ती रम्याला म्हणते, शांत हो रम्या. रम्या, शांत हो. अगं, तू हे सगळं बोलत असताना तुला किती त्रास होतोय ना हे कळतंय मला. तुझा त्रास हा समजू शकते मी. रम्या आता लगेचच काव्याकडे पाहते आणि शांत होत विचारते, कसं? अगं, कसं समजू शकतेस ग तू मला? असं माझ्यासारखं जीव तोडून तू प्रेम केलंयस का?
कधी आणि नकार असा पचवलाय का? नाही ना असं म्हणून ती काव्याला जाब विचारू लागते. काव्याला आता तिच्या मनातील दुःख पटकन व्यक्त करता येत नाही, पण तिच्या मनामध्ये काय काय चालू आहे ते तिलाच माहीत असतं, की कशा प्रकारे जीवाने माझ्या प्रेमासाठी नकार दिला. त्यावेळी रडतच रम्या म्हणते, तू असा नकार पचवला नाही ना, म्हणून तू माझं दुःख सहज समजू शकत नाही काव्या. अगं, ज्या माणसावर 25 वर्ष स्वतःला विसरून प्रेम केलं, त्याच माणसाला असं दुसऱ्या बाईबरोबर पाहून मनाची किती तडफड होते ना, हे तुला नाही समजणार काव्या. तेव्हा आता काव्या खूप रडते आणि म्हणते, प्रेम हे फक्त प्रेमच असतं. मग ते 25 वर्षाचं असो किंवा 1 वर्षाचं असो. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ना रम्या, ती व्यक्ती आपल्याच समोर दुसऱ्या कोणाबरोबर तरी संसार करते ते बघून खूप त्रास होतो रम्या, असं ती आता जीवाबद्दलच बोलत असते. अगं, कळते मला रम्या, तुला नक्की काय म्हणायचं आहे ते. त्यावेळी रम्या रडतच विचारायला लागते, तुला कसं कळणार आहे ग काव्या? अगं, तुला नाही कळणार माझं दुःख, कारण तुझं प्रेम असणारी व्यक्ती तुझ्या समोरच असं दुसऱ्या कोणासोबत तरी संसार करणारी नाही. तेव्हा आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती आता रम्याकडे पाहतच राहते. आता आपल्या मनातील दुःख व्यक्त करत रम्याही तेथून निघून जाते. काव्या रडत राहते. त्यानंतर आता माझ्या मनात नक्की काय दुःख आहे ना, हे कोणाला समजणार नाही रम्या. अगं, तुझ्या मनात काय सुरू असेल ना, त्याच वणव्यातून मी जाते अगं. ज्यामध्ये तू जळतेस ना, त्यामध्ये मी सुद्धा जळते. कारण माझा जीवा माझ्या समोरच संसार करतोय आणि तेही माझ्या सख्या बहिणीबरोबर. असं म्हणून ती रडत असते आणि म्हणते की मी सुद्धा रोज मरते. आता तिला जीवाची खूप आठवण येत असते. तर आता दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये असतो आणि पाणी पित असतो. तेवढ्यातच काव्या तेथे येते. तर पार्थ हा पाण्याचा ग्लास खाली ठेवतो आणि काव्याला विचारतो अगदी हक्कानेच की कुठे गेला होतात. मग आता काव्या रागातच म्हणते, हिम्मत असेल ना मग ऐकाच आता. मी ना रम्याला भेटायला गेले होते. हे ऐकून आता पार्थला धक्काच बसतो. तेव्हा तो रागातच आता लगेच तिला विचारतो, ज्या मुलीचं नाव ऐकायची तुमची हिम्मत नाहीये, इच्छा नाहीये, मग त्या मुलीच्या रूममध्ये तरी जायचं कशाला उगीच? असं तो आता तिला जाब विचारतो. मग आता काव्या गप्प बसते, काहीही बोलत नाही. तेव्हा पार्थ पुन्हा विचारतो, काय काम होतं आणि काय बोलायचं होतं? तेव्हा काव्या आता जरा त्याला ओरडूनच बोलते. ती म्हणते, तुमचं आणि तिचं लग्न का नाही झालं हे विचारायचं होतं मला तिला. तेव्हा पार्थला मोठा धक्काच बसतो आणि तो रागातच काव्याकडे पाहतो आणि तो तिला विचारतो, आर यू सिरियस? मग आता ती म्हणते, यस, आय एम सिरियस. हो पार्थ, तुम्हाला समजतंय का? ती घरातील सर्वांसमोर, पाहुणी मंडळांसमोर तिचं तुमच्यावरती असलेलं प्रेम हे कबूल करत होती. अहो, तिने सर्वांसमोर सांगितले पार्थ की तिचं तुमच्यावरती किती म्हणजे किती प्रेम आहे ते. मग आता पार्थला हे ऐकवतच नाही. काव्या म्हणते, हो, आयुष्यभर ती बिना लग्नाची राहील, परंतु कोणाबरोबर कधीही लग्न करणार नाही अशी शपथ तिने घेतली. अहो, याचा अर्थ समजतोय का तुम्हाला? गेली 25 वर्ष ती तुमच्यावरती अगदी नितांत प्रेम करते. अगदी लहानपणापासून तिला फक्त आणि फक्त तुम्हीच आवडता. तिला तुमच्या सर्व आवडीनिवडी माहीत आहेत. तिने तुमच्याकडे नुसतं बघितलं तरी तुमच्या मनात काय चालतं ना, हे तिला अगदी व्यवस्थित माहीत आहे. तुमच्या हसण्यामध्ये तिला आनंद सापडतो. अशा मुलीशी तुम्ही का नाही केलंत लग्न? असा जाब ती आता पार्थला विचारते. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, रम्याकडे पाहून मला कधीही म्हणजे कधीही जोडीदाराच्या फिलिंग्स आल्याच नाहीत आणि म्हणून मी लग्न नाही केलं तिच्याबरोबर. आणि ते फिलिंग फक्त मला नंदिनीकडे पाहून वाटलं होतं. त्यावेळी मग आता काव्या विचारते, का नाही थांबलात तुम्ही मग नंदिनीताईसाठी? तेव्हा लगेचच आता पार्थ विचारतो, लग्नामध्ये परिस्थिती काय होती हे तुम्हाला माहिती आहे ना? पाहिलंत ना तुम्ही? अहो, गावकरी जाळपोळ्याच्या भाषा करत होते. माझ्या आईच्या डोक्यावरती ग्लास फुटला होता. तुमचे आई वडील येऊन माझ्या समोर
हात जोडून उभे होते. तुमच्या मामाच्या मुलीचं लग्न मोडत होतं आणि म्हणून आपण लग्न केलंय. तेव्हा काव्या आता जोरातच ओरडून विचारते, पण त्याचवेळी तुम्हाला रम्याबरोबर लग्न करण्याचा चान्स होता की तुम्ही माझ्याशी लग्न का केलं आहो? तेव्हा जर तुम्ही रम्याला एक फोन जरी केला असताना तरीही ती धावत पळत येऊन तुमच्याबरोबर ती लग्नासाठी येऊन उभी राहिली असते. तिला किती आनंद झाला असता. अहो, तुम्ही तर डायरेक्ट मला बळीचा बकरा बनवलात. तुम्ही काही एफर्ट्स घेतले नाहीत पार्थ. तुम्ही डायरेक्ट मला तिथे लग्नासाठी उभं केलं. पण मी अडकले नाही या सगळ्यामध्ये. अहो, तुम्ही तेव्हा जर तिथे रम्याबरोबर लग्न केलं असतं तर रम्याला तिच्या मनात असलेला जोडीदार मिळाला असता. तिचं स्वप्न पूर्ण झालं असतं आणि तुम्हाला सुद्धा एक समंजस आणि प्रेमळ बायकोसुद्धा भेटली असती. कारण रम्याला या घरची सवय आहे आणि या घराला सुद्धा रम्याचीच सवय आहे. सगळं काही स्वार्थ झालं असतं ना. खरंच ही चूक घडलीच नसती पार्थ. मग आता पार्थ हा काव्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी काव्या म्हणते, ते काही नाही पार्थ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे पहा पार्थ, तुम्ही मला डिवोर्स द्या आणि सरळ रम्याबरोबर लग्न करा. तेव्हा पार्थला खूप मोठा धक्काच बसतो आणि तो लगेचच काव्याला जाब विचारतो, तुम्ही काय बोलताय, काय विचारताय, कळतं का तुमचं तुम्हाला? मग काव्या आता लगेचच म्हणते की हो, मला सगळं काही कळतंय. असं म्हणून ती बडबड करू लागते की काही मोठं समारंभ करण्याची गरज नाहीये, काही जेवणावळ सुद्धा घालण्याची गरज नाहीये. तुम्ही दोघे आणि घरचे बस झालं. बाकी अजून कोण लागतंय? स्वतः मी तुमच्या लग्नाची गाठ बांधेन. हे ऐकून पार्थला आता धक्काच बसतो. त्याला काव्याचं बोलणं आवडत नाही. तेव्हा तो रागातच विचारतो, तुम्हाला काही कळतं का? तुम्ही नक्की काय बोलताय आणि काय बडबडताय? स्टॉप इट. मग आता लगेचच काव्या म्हणते की ऐकून घ्या जरा माझं. ज्या व्यक्तीचा या लग्न संस्थेवर असा नंदिनीताईसारखा विश्वास आहे ना, त्यांनी सही डोळे झाकून खुशाल करावीत. त्यांनी असंही डोळे झाकून खुशाल करावं हे लग्न. मी कुठे अडवलंय त्यांना? ज्यांना असं वाटतं ना, दोन अनोळखी माणसं एकत्र येऊन एकमेकांना त्यांच्या नात्यांना संधी देतात आणि नवरा बायकोचं छान असं मित्रमैत्रिणीचं बॉन्ड तयार करू शकतात, त्यांनी ना नक्की करावं लग्न. पण मी तशी नाहीये, मला नाही जमत तसं करायला. माणसाला व्यवस्थित ओळखावं लागतं, व्यवस्थित समजून घ्यावं लागतं, तरच मी माझा नवरा मानू शकते. पण आपल्यामध्ये खरंच नाही घडलं तसं काही आणि घडूही शकत नाही. त्यामुळे हा तिढा कधीही सुटणार नाही पार्थ. आणि मी तुम्हाला माझा नवरा कधी म्हणजे कधीच मानू शकत नाही, असं ती स्पष्टपणे पार्थच्या तोंडावरती सांगते आणि पार्थला धक्काच बसतो. तो काव्याकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ हा काव्याला समजवायला लागतो, नवरा म्हणून मी तुम्हाला मान्य नाही, त्याचबरोबर मित्र म्हणून मी तुम्हाला आवडत नाहीये. परंतु काळजीला कुठलीही लेवल नसते, ना नात्याचं ना जेंडरचं. आता माझी एक विनंती आहे की माझी काळजी तुम्ही अजिबातच नाकारू नका. तेव्हा काव्या पार्थकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता मानिनीही खूप चिडलेली असते आणि रम्याच्या रूममध्ये जात रम्याच्या कपाटात जे काही पार्थचे फोटो असतात ना, ती अशी बेडवरती टाकते आणि मामी काय करते तू, तुला कळतं का? असं आता लगेचच रम्या विचारते. तेव्हा आता तू जे आज काही बोललेली आहेस ना, ते आता बस झालं. आज जे काही केलं ना तू, आता ते सहन होत नाही आम्हाला. त्यामुळे इथून पुढे जर का काही वेडेपणा केला तर तू घराच्या बाहेर असशील, अशी धमकी मानिनी आता रम्याला देते. तेव्हा रम्याला खूप मोठा धक्काच बसतो. लग्नानंतर